ड्रग्स प्रकरणाच्या मुळापर्यंत मी गेलो नाही तर या घटना परत परत घडतील आणि त्याची भली मोठी किंमत विटा शहराला मोजावी लागेल, ती मोजायला लागू नये म्हणून प्रसंगी मला कितीही संघर्ष करावा लागला, कितीही संकट माझ्यावरती आली तरी देखील मी या ड्रग्स प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्णय घेतलाय। मला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु ड्रग्स अंमली पदार्थांची तस्करी करणारे लोक विट्यातून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका आमदार सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे। विट्यातील ड्रग्स प्रकरणाचा आकाचा आका कोण, अटक केलेल्या मुलाला बस्तान बसवण्यासाठी कोणी मदत केली, त्या मुलाच्या फायनान्स कंपनीमध्ये कोणाचा फोटो आहे, कोणी त्याच्या फायनान्स कंपनीचं उद्घाटन केलंय, असे अनेक सवाल आणि आरोप करत आमदार सुहास बाबर यांनी माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्यावर पलटवार केलाय। यावेळी नगरसेवक अमर शेतोळे, माजी नगरसेवक कृष्णद गायकवाड, पलू साठे, रामचंद्र भिंगारदेवे उपस्थित होते। विटा शहरामध्ये 30 कोटींचे ड्रग्ज सापडतात। ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना MIDC मध्ये चालू आहे। ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही, ही गोष्ट गांभीर्याने घेण्यासारखी आहे। सर्व राजकीय नेत्यांनी एका गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे, पोलिसांनी नशेची इंजेक्शन विकणाऱ्या टोळीतील आरोपींचे फोटो कोणाच्या बॅनरवर होते हे सर्वांना ज्ञात असणं महत्त्वाचं आहे। ती टोळीतील व्यक्ती कोणाशी संबंधित आहे, कोणाशी लागेबंध आहेत। ड्रग्सच्या प्रकरणामध्ये ज्या मुलाला अटक झाली आहे त्याचे लागेबंध कुणाशी आहेत, ज्या मुलाला अटक झाली आहे तो मुलगा किती वर्षांपूर्वी विट्यात आलाय, त्याला बस्तान बसवण्यासाठी कोणी मदत केली, त्या 22-23 वर्षाच्या मुलाकडे एवढे पैसे आले कुठून, तो फायनान्स कंपनी सुरू करतो, त्या मुलाच्या फायनान्स कंपनीमध्ये कोणाचा फोटो आहे, कुणी त्याच्या फायनान्स कंपनीचं उद्घाटन केलं, याचा शोध घेऊन प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। त्या शहरातल्या अनेक मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, किंबहुना नशेतला माणूस ड्रग्सच्या काय करण्याचा नियम नसतो, अत्यंत धोकादायक असेल तर ड्रग्स आयुष्य धोकादायक आहे। मी तुम्हाला पण विनंती करणार आहे, अधिक ह्या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला विनंती करणार आहे की ह्या विषयावरती आपल्या सर्वांचं बारीक लक्ष पाहिजे, आपल्या कुटुंबात सुद्धा लक्ष पाहिजे। आणि जर कोण राजकीय कार्यकर्ते ह्याच्यात इन्व्हॉल्व असतील तर त्यांना माझी विनंती आहे, तर माझ्या पार्टीचं असू दे किंवा कुणाच्याही पार्टी असू द्या, हे खपवून घेतलं जाणार नाही, हे मोडलं जाणार। ह्या मतदारसंघामध्ये कालच माझी DSP साहेबांची मीटिंग झाली, 2 महिन्यामध्ये अत्यंत शिस्तीने काम करण्याची जबाबदारी मी प्रशासनाला दिली, त्यांना फ्री हँड दिलाय डिपार्टमेंटला। मी अगदी स्पष्टपणे सांगतो, ट्रिपल सीटला सुद्धा आम्ही कुणाला आता फोन करणार नाही। जर एखादं जेन्युइन प्रकरण असेल, हॉस्पिटल असेल काय असेल तर आम्ही मदत करू, नाहीतर प्रशासनाला आम्ही फ्री हँड दिलाय। पोलिसांचा वचक त्या मतदारसंघावरती इथल्या गुन्हेगारावरती राहील, याची जबाबदारी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्यामुळं बदनामी करण्यापेक्षा या शहराची जरी तुम्हाला स्वीकारलं नसलं तरी सुद्धा आपली जबाबदारी, कारण 40 वर्ष तुम्ही या शहरावरती राज्य केलंय, त्यामुळे आता मिळालं नाही म्हणून बदनामी करण्यापेक्षा ह्या लढाईमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं सामील व्हा, आम्ही आमच्या पद्धतीने सामील होतोय। तुमच्या संबंधित या काही लोक असतील तर त्यांना ताबडतोब सूचना देऊन तुम्ही यातनं बाहेर पडा। कारण नसताना माझी बदनामी करायला शहराची आणि मतदारसंघाची बदनामी करू नका, एवढी साधी आणि प्लेन माझी विनंती।